श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद देवी भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विद्ये. 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 जगदंबा माता की जय. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्रोते हो नमस्कार. सुतांची स्वारी शौनकादिक मुनींना म्हणतीये. मुनींनो, सुद्युम्नाची गोष्ट ऐकून अगस्त्य मुनींना अतिशय आनंद झाला, पण समाधान मात्र न झाल्यामुळे त्यांनी आणखी एखादी गोष्ट ऐकविण्याविषयी शिवपुत्र कुमाराला विनंती केली. त्यांची उत्कंठा पाहून प्रसन्न झालेल्या कुमाराने सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, मुनिवर ऐका. पूर्वी ऋत्वाक या नावाचे एक ऋषी होऊन गेले. त्यांना एकच मुलगा झाला. त्याचा जन्म रेवती नक्षत्राच्या शेवटच्या चरणावर झाल्यामुळे गंडांत योग होता. त्या मुनींनी आपल्या मुलाचे जातकर्मापासून जावळं मुंज सगळे संस्कार यथाविधी केले, पण त्याच्या जन्मापासूनच मुनींचे सर्व सुख आनंद यांना जणू ओहटीच लागली. मुनी स्वतः नेहमी आजारी होते. तो मुलगा सुद्धा अत्यंत दुर्बुद्धी निपजला. ऋषी नेहमी त्याच्या वागणुकीमुळे दुःखी होऊ लागले. एकदा तर त्या मुलाने कुणा एका मुनीच्या बायकोला जबरदस्तीने पळवून नेलं. आईवडिलांना तो अजिबात जुमानत नव्हता. त्यामुळे ऋषी नेहमी दुःखी होते. ते मनात विचार करायचे, माझ्या पोटी असा पुत्र कोणत्या कारणाने जन्माला आला बरं? खरोखर असा मुलगा होण्यापेक्षा मी निपुत्रिक का नाही राहिलो? अशा मुलामुळे आपले पितर स्वर्गातून नरकात निश्चित पडतील, पण आई वडिलांना अजन्म दुःखाशिवाय दुसरे काहीच मिळणार नाही. मला तर असं वाटतं की बापाला दुःख देण्यासाठीच याचा जन्म झालेला आहे. खरोखर ज्यांच्या पोटी सुपुत्र जन्माला येतो तेच आईबाप धन्य आहे. मुनी विचार करायला लागले, कुपुत्रेण कुलम नष्टम कुपुत्रेण हतम यशः कुपुत्रेण चामुत्र दुःखम निरययातनाः कुपुत्रेणान्वयो नष्टो जन्म नष्टं कुभार्यया कुभोजनेन दिवसः कुमित्रेण सुखं कुतः. कुपुत्रामुळे वंश नष्ट होतो. वाईट बायकोमुळे जन्म नष्ट होतो. कुपुत्रामुळे यश लौकिक तर मिळतच नाही, पण मृत्यूनंतर चांगली गती मिळेल याची आशाच करायला नको. वाईट भोजनामुळे शरीर स्वास्थ्याची हानी आणि वाईट मित्रामुळे सुखाची हानी निश्चित आहे. काय करावं? असा कुपुत्र पोटी जन्माला आला. आता कदाचित आपलं भाग्य उदयाला येणार नाही. अशा प्रकारे सतत सतत दुःख करीत मुनी जगत होते. एक दिवस मुनींच्या मनात आलं की आपण काहीतरी याच्यावर उपाय करावा. कार्तिकेय स्वामी अगस्ती मुनींना म्हणायला लागले की या दुःखामुळे काही काळ गेल्यावर ते ऋषी गर्ग्य मुनींजवळ गेले आणि त्यांना सगळ्या स्थितीचं वर्णन करून सांगू लागले. विचारू लागले, हे असं का झालं बरं? मनामध्ये कायम त्यांचा प्रश्न होता. का माहिती आहे का? कारण मुनी स्वतः गुरुची उत्तम प्रकारे सेवा करून वेद शिकलेले होते. नियमपूर्वक ब्रह्मचर्याचे आचरण केल्यानंतर शास्त्रविधीनुसार लग्न करून गृहस्थाश्रमात त्यांनी पदार्पण केलेलं होतं. नित्यकर्म पंचयज्ञाचं पालन करून केवळ स्वर्गप्राप्तीच्या हेतूने विधीनुसार गर्भाधानादी संस्कार करून स्वतःच्या धर्मपत्नीबरोबर शरीर संबंध ठेवून त्यांनी या वंशाचा उद्धार करावा अशा पुत्राला जन्म दिला होता.
केवळ कामवासना शमविणे हा हेतू कधीच त्यांच्या मनात नव्हता. असं असताना सुद्धा माझ्या नशिबी हा भोग कशामुळे आला असावा? गर्गाचार्य ज्योतिष्य विद्येचे जाणकार असल्यामुळे मुनींनी हा प्रश्न त्यांच्या समोर मांडला. गर्ग महर्षी म्हणाले, हे मुनिवर ऐक, या सर्व योगायोगामध्ये तुम्ही, तुमची पत्नी, अगर तुमचे कुळ यांची काहीही चूक झालेली नाही. केवळ जन्मवेळेच्या वाईट ग्रहयोगामुळे असं झालेलं आहे. रेवती नक्षत्राच्या 4थ्या चरणावरती गंडांत योग असतो, त्यावेळीचा हा परिणाम आहे. आता यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे समाराधय यत्नेन दुर्गाम दुर्गार्तनाशिनीम. एक उपाय, विश्वाची जननी जी दुर्गतीनाशिनी दुर्गा भवानी शिवा, तिलाच अनन्य शरण जाऊन तिचीच आराधना करा. हे ऐकल्यावर मुनींना नक्षत्राचा अत्यंत राग आला आणि त्या रागाच्या भरात त्यांनी रेवती नक्षत्राच्या देवतेला शाप दिला की ती आकाशातून स्थानभ्रष्ट होऊन पडेल. त्या शापाचा उच्चार होता क्षणी ती देवता त्या स्थानापासून ढळली आणि स्वतेजाने तळपत मोठा चमचमाट करीत पृथ्वीवर कुमुद नावाच्या पर्वतावर येऊन कोसळली. त्यामुळे तो पर्वत तेव्हापासून रैवत या नावाने प्रसिद्ध झाला व त्याची रमणीयता अनेक पटींनी वाढली. मग ते ऋत्वाक मुनी गर्गाचार्यांची आज्ञा घेऊन दुर्गा भगवतीची आराधना करू लागले. त्या देवीच्या प्रसादाने सर्व दुःखांपासून ते काही दिवसात मुक्त झाले. कार्तिकेय मुनी म्हणाले, रेवतीच्या तेजापासून एक मुलगी निर्माण झाली. तिला पाहून प्रमोच नावाच्या एका मुनींनी तिला उचलून आणली आणि रेवती असं तिचं नाव ठेवून स्वतःच्याच मुलीप्रमाणे लालन पालन करून त्या मुलीला ते वाढवू लागले. योग्य वेळी ती वयात आली तेव्हा मुनी तिच्यासाठी उत्तम वर शोधू लागले. पुष्कळ शोधून सुद्धा त्यांना योग्य वर मिळेना. तेव्हा ते अग्निशाळेत गेले आणि हवनकुंडापाशी बसून अग्नीची प्रार्थना करू लागले. काही वेळानंतर अग्निनारायण प्रसन्न झाले, ऋषींच्या समोर प्रगट झाले. ऋषींनी आपली काळजी सांगितली तेव्हा अग्निदेव म्हणाले की हिच्याकरता दुर्दम नावाचा पती निश्चित आहे. तो धार्मिक, बलवान, शूर, नित्यविजयी आणि मधुर वाणीने युक्त असा आहे. हे भविष्य ऐकून मुनींची काळजी दूर झाली. पुढे असं झालं की दैवयोगाने अचानक तो राजा शिकारीसाठी फिरत असताना त्या आश्रमानजीक येऊन पोहोचला. तो विक्रमशील राजाची पत्नी कालिंदी हिच्या पोटी जन्माला आलेला होता. आश्रमात प्रवेश करताच त्याच्या नजरेस ती रेवती पडली. त्याने तिला विचारलं की हे प्रिय, महर्षी कुठे असतील ते मला सांग, म्हणजे मी त्यांचे चरण स्पर्श करून दर्शन घेईल. ती म्हणाली, ऋषी यावेळेला यज्ञशाळेत गेलेले आहे. तेव्हा तो राजा यज्ञशाळेच्या दरवाजात जाऊन उभा राहिला. त्या सर्व राजलक्षणांनी युक्त पण मर्यादेशील राजाला पाहून ऋषी आपल्या गौतम नामक शिष्याला म्हणाले, अरे लवकर अर्घ्य घेऊन ये, मी फार काळपर्यंत याची वाट पाहतोय. तो माझा होणारा जावई आज आपण होऊन आपल्या घरी आलाय. मग त्यांनी अर्घ्य देऊन राजाचं स्वागत केलं. प्रमुच ऋषींनी त्याला त्याचं राज्य, प्रजा, कारभार, सेवक यांच्याविषयी खुशाली विचारली. पुढे म्हणाले की तुझ्या पत्नीची मात्र खुशाली विचारित नाही, कारण ती इथे माझ्याजवळ सुखरूप आहे. राजाला आश्चर्य वाटलं. हा दुर्दम राजा मनात विचार करायला लागला, हे असं कसं काय बोलतायत? राजा म्हणाला, महाराज, सुभद्रा आदी करून अनेक स्त्रिया माझ्या अंतःपुरणात आहेत, त्या सर्व मला माहिती आहेत. पण आपण जी कुणी रेवती म्हणता ती खरंच मला माहिती नाही. हे ऐकल्यावरती ऋषी म्हणाले, राजा, आत्ताच आश्रमात आल्याबरोबर तू तिला प्रिय म्हणून हाक मारली ना, तीच? राजा म्हणाला, हे मुनिराज, आपली वाणी सत्य असणार, पण मी सहजच तिला प्रिय म्हणालो. माझ्या मनात मात्र काही तसा हेतू नव्हता. ऋषी म्हणाले, राजा, तुझे अंतःकरण मला ठाऊक आहे. तुझ्या मनात कोणताही वाईट हेतू नाही,
केवळ अग्निदेवाने तुझ्या बुद्धीला तशी प्रेरणा दिली म्हणूनच तू तसं म्हणालास. जेव्हा मी अग्निदेवतेला या मुलीच्या भावी पतीविषयी विचारलं तेव्हा त्यांनीच मला तुझं नाव सांगितलं. आता तर तू ही माझी कन्या स्वतः बघितलीस. मी तुला आता ती अर्पण करणार आहे. अग्निदेवांनी सांगितल्याप्रमाणे तू हिचा स्वीकार कर. आणखी विचार करू नकोस. राजा काही क्षण स्तब्ध राहिला. मग त्याने या विवाहासाठी संमती दिली. रेवतीने मात्र कन्यादानासाठी उत्सुक झालेल्या मुनींना सांगितलं की तिचा विवाह रेवती नक्षत्रावरच करावा. ऋषी म्हणाले, रेवती, अगं कन्यादानासाठी इतर अनेक शुभ नक्षत्र आहेत ना. शिवाय रेवती तर सध्या देवलोकी पण नाही. रेवती म्हणू लागली, हे पिताश्री, अहो रेवतीशिवाय इतर कोणत्याही वेळी माझा विवाह होणं योग्य होणार नाही. तरी माझा विवाह त्याच मुहूर्तावर करा. ऋषी म्हणाले, त्या नक्षत्राला तर आधीच ऋत्वाक मुनींनी दिव्य लोकातून स्थान भ्रष्ट केलंय आणि जर दुसरी नक्षत्र तुला आवडत नसतील तर हे लग्न कसं काय पार पडणार. मुलीने बघितलं, बाबा, या भूतलावर केवळ ऋत्वाक मुनीच फक्त तपस्वी आहे का? तुमची दीर्घकाळाची तपस्या व्यर्थ आहे का? विश्वाची उत्पत्ती करण्या एवढे तपोबल तुमच्याजवळ आहे, ही गोष्ट मी पक्की जाणून आहे. तेव्हा रेवती नक्षत्राची पुन्हा दिव्य लोकात स्थापना करा. माझे लग्न करा. ऋषी म्हणाले, तसंच होईल, काळजी करू नको मुली. मी पुन्हा नक्षत्राची योग्य स्थानी स्थापना करतो. त्या प्रमुच मुनींनी मग रेवतीची पुन्हा मूळच्या ठिकाणी स्थापना केली. नंतर रेवती नक्षत्रावर मुलीचं लग्न करून राजाला विचारलं, राजा, तू आपली कोणतीही इच्छा मला सांग, मी ती पूर्ण करीन. राजाने सांगितलं की त्याचा जन्म स्वयंभुव नावाच्या कुळात झालेला आहे. मला असा पुत्र व्हावा की जो मुलगा मन्वंतराधीप पुत्रांपैकी एक असेल. मुनींनी बघितलं, राजा, ही तुझी इच्छा आहे का? ठीक आहे. यद्देशा कामना तेस्ति देव्या आराधनं कुरु भविष्यत्वेव ते पुत्रो मनुर्मन्वंतराधिपः. हे बघ, तुझी जर ही अभिलाषा आहे, तुझा पुत्र मन्वंतराचा अधिपती व्हावा, तर तू जगदंबेची आराधना कर. बरं, नुसती जगदंबेची आराधना कर का? नाही. देवी भागवतं नाम पुराणं यत्तु पंचमं पंचकृत्वस्तु तच्छ्रुत्वा लप्स्यसे भीमतं सुतं. श्रीमद्देवी भागवत महापुराण 5 वेळा श्रवण कर. 5 वेळा जगदंबेचं हे महात्म्य श्रवण कर. निश्चितच तुला भक्तिमान पुत्र प्राप्त होईल, जो मन्वंतराचा अधिपती होईल. हे राजाने ऐकलं. राजा आनंदित होऊन ऋषींची परवानगी घेऊन आपल्या नगरात परत आला. राज्यकारभार पाहू लागला. एकदा असं झालं की लोमेश या नावाचे एक तपस्वी मुनी नगरात आले. राजाने त्यांचं स्वागत केलं आणि पूजा करून म्हणाला की महाराज, मला श्रीमद्देवी भागवत ऐकायचं आहे. आपण माझी इच्छा पूर्ण करावी, सुपुत्राची प्राप्ती व्हावी, एवढीच माझी इच्छा आहे. हे ऐकून हे लोमेश ऋषी म्हणाले, राजा, खरोखरच तुझे परम भाग्य आहे की तू देवीबद्दल भक्ती प्रेम मनामध्ये जागृत करतोय. ती त्रैलोक्याची आई जगदंबा नेहमीच देव आणि दानवांकडून आराधित झालेली आहे. मी तुला आता देवी भागवत पुराण ऐकवतो. ते ऐकणाऱ्याला अशक्य अप्राप्य असं काहीच नाही. योग्य दिवस बघितला गेला. उत्तम मुहूर्तावर विधीपूर्वक शुभारंभ करून राजाने पत्नीसह ते पुराण 5 वेळा ऐकलं. समाप्तीच्या दिवशी राजाने मुनींची पोथीची पूजा केली. देवीच्या नवार्णव मंत्राचं हवन केलं. यथासांग 5 कुमारी ब्राह्मण भोजन घालून भरपूर यथासांग दान दक्षिणा दिली. याचा परिणाम म्हणून लवकरच राणी रेवतीला दिवस गेले आणि चांगल्या तिथीवार नक्षत्रावर एका शुभ मुहूर्तावर तिला मुलगा झाला. राजाला मोठा आनंद झाला.
विधीपूर्वक मुलाचं जात कर्म करून त्या राजाने दानधर्म केला. पुढे त्या मुलाची मुंज झाली. सर्व प्रकारचे शिक्षण दिल्या गेले. त्या मुलाचे नाव रेवत असं ठेवल्या गेले. नंतर ब्रह्मदेवाने त्याची मनु या पदावर नेमणूक केली आणि तो रेवत मन्वंतराचा शासक होऊन नीतीपूर्वक पृथ्वीवर सत्ता गाजवू लागला. सुतांची स्वारी म्हणतीये, मुनींनो, अशा प्रकारे श्रीमद्देवी भागवताचा महिमा की ज्या रेवती नक्षत्राला शाप मिळाला त्याच रेवती नक्षत्राच्या पोटी असा पुत्र जन्माला आला की जो या मन्वंतराचा अधिपती झाला. इदं मया भागवतस्य विप्रा महात्म्यमुक्तं भवतां समक्षं शृणोति भक्त्या पठतीह भोगान् भुक्त्वाखिलान् मुक्ती मुपैति चान्ते. म्हणूनच तुम्हाला भुक्ती मुक्ती देणारं हे श्रीमद्देवी भागवत महात्म्य सांगितलं. याचं पठन श्रवण केल्यावरती निश्चितच मनोकामना पूर्ण होतात, आपल्याही होतील मंडळी. तर आपण नित्य श्रवण करूया श्रीमद्देवी भागवत महापुराण. आपण तर श्रवण करूच, पण आपल्या आप्त इष्ट मित्रांनाही हे श्रीमद्देवी भागवत सारामृत कथारूप सगळ्यांना आपल्या हाताने वाटू आणि आनंद घेऊ. जय जय रघुवीर समर्थ.